मी साधू. आपण सोहोनी? हो, मीच सोहोनी. माझ्याकडे काही काम काढलं का? गावात आपली कीर्ती ऐकली, म्हटलं आपली भेट घ्यावी. कीर्ती? म्हणजे चांगल्या अर्थी हो. आपण साधू संतांना, गोरगरिबांना यथाशक्ती मदत करता, त्यांची सेवा करता असं ऐकलं. आजकाल एवढं कोण कोणासाठी करतं हो? बरोबर. माझी काय मदत हवी तुम्हाला? आम्ही साधू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतो. आज आपल्या गावी आलो, आपल्याविषयी ऐकलं, आपल्या घरी मुक्काम करावा म्हणतो. फार दुरून आलोय, थकलोय, लांबचा पल्लाय. आज आपल्या घरी राहून उद्या सकाळी दुसऱ्या गावी निघून जाईल. तुम्हाला इथं कोणी पाठवलं? गावात आपल्याविषयी चौकशी केली. काही लोकांनी सांगितलं आपण इथे असाल म्हणून. गावातल्या लोकांचा चाहटळपणा दिसतोय. नुसत्या ओठा ठेवी लावतात, भलत्या उचापती करून ठेवतात. हे बघा साधू महाराज, हे माझं घर नाहीये. माझं घर इकडे बाहेर बाजूच्या आळीत आहे. तुम्ही तिथं माझ्या घरी जा. इथे तुमचं यथायोग्य स्वागत होईल आणि आदरात इथे केलं जाईल. आपलं घर तिथे, आपण इथे. मी समजलो नाही. मी एका महत्वाच्या कामासाठी आलो इथे. एवढ्या रात्री? कोणी आजारी आहे का? आपला मित्र, एखादा नातेवाईक? नाही, तसं काही नाहीये. सगळं ठीक आहे. तुम्ही म्हणता सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे. आम्हाला हे व्यवस्थित वाटत नाही. आपणास हे सगळं ठीक वाटत असेल तर असो. आपल्या घरा इतकं इतर काहीही महत्वाचं नसतं संसारी माणसात. घर असेल तर माणूस टिकतो, नाती टिकतात. आणि रात्री माणसांनी आपल्या घरी आपल्या माणसांच्या सहवासातच असावं. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. नव्हे, त्यांचा तो हक्कच असतो. नीट लक्षात ठेवा. हे काय, अजून जागी आहेस तू? झोपली का नाहीस? अजूनही आले नाहीये. अगं हे रोजच झालंय आता, त्यात नवीन काय आहे? आणि त्याच्या मूर्खपणाचा त्रास तू स्वतःला का करून घेतेस? आणि तू कितीही उपाशी तापाशी ताटकळत त्याच्यासाठी थांबलीस तरी तो यायचा तेव्हाच येणार आहे. जेवली नसशीलच ना? मी म्हंटल ते आल्यावर एकत्रच जेव. बघा ना, रात्र झाली तरी अजून आले नाहीये. खरंच आमच्या चिरंजीवांचा करंटेपणा आहे हा. त्याला कळतच नाहीये तो किती मोठ्या सुखाला मुक्तोय ते. चांगली रूपागुणाची बायको आहे घरात, सुखाने संसार करावा, नांदावं, पण नाही. काहीतरी भलताच नाद लावून घेतलाय स्वतःला. त्याच्या या स्वभावाने ना अख्ख्या संसाराचा विचका होणार. आई, खरं सांगाल, मी कुठे कमी पडतेय का? की माझं प्रेम कमी पडतंय? अगं असं मनात तरी कसं येतं तुझ्या? मग ते दुसऱ्या बाईकडे का जातात? शारदे, अगं स्वतःचा जीव नको असा जाळून घेऊस.
तुझ्यात काहीही कमी नाहीये, कमी त्याच्यात आहे. भूल पडली आहे त्याला, पण एक ना एक दिवस ती नक्की उतरेल. तुला माहित आहे, पहाटे पानांवर दवबिंदू जमा होतात. लोक त्याला मोती समजतात, त्यांना त्याचं आकर्षण वाटतं, पण एका क्षणी ते विरून जातात. तेव्हा त्यांना कळतं की ते मोती नव्हतेच. तसंच आहे हे. गणेशलाही एक ना एक दिवस स्वतःची चूक कळेल. त्याला समजेल की तो ज्याला मोती समजत होता ना, तो मोती नव्हताच. त्याच्या आयुष्यात विष कालवणारा एक खडा होता. त्याचा आकर्षणाचा भर संपेल आणि तो तुझ्याकडे परत येईल. खरंच असं होईल? तुझा स्वामींवर विश्वास आहे ना? अगं मग तेच त्याला योग्य मार्ग दाखवतील. स्वामी, माझं सौभाग्य मला परत मिळवून द्या. माझ्या नवऱ्याची त्या बाईच्या तावडीतून लवकर सुटका करा.